आता राजकीय धुळवडी संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजासोबत साजरी केली धुळवड। एकमेकांना रंग लावत दिल्या होळीच्या शुभेच्छा। आपण सर्वांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवडीचा उत्साह। ठाण्यामधल्या निवासस्थानी धुळवड साजरी। सुषमा अंधारेंची सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कवितेतून टीका। बुरा न मानो होली है असं म्हणत अंधारेंचं माहितीवर टीकास्त्र। होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ। संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही। आज सर्वजण एकत्र येऊन होळी खेळण्याचं वातावरण नाही। संजय राऊतांकडून खंत व्यक्त। गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधूंसह पवारांना गाण्यातून होळीच्या शुभेच्छा दिल्या। गम से बाहर निकलो असा सल्ला सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय। हेमंत रासनेंकडूनही होळीच्या सर्वांना शुभेच्छा। दरम्यान महायुतीच्या रंगात सामील झालेल्या रवींद्र धंगेकरांबद्दल मी बोलू शकत नाही। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर हेमंत रासनेंचं वक्तव्य। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यामधल्या भोकरदनमधल्या घरी साजरी केली होळी। दानवे कुटुंबातील सर्व सदस्य होळीनिमित्त एकत्र। रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत कार्यकर्त्यांवर केली रंगांची उधळण। अमरावतीच्या कुरळपूर्णा इथे बच्चू कडू यांच्याकडून धुलीवंदन सण साजरा। रस्ते रंगवत बच्चू कडूंच्या सरकारकडे अनेक मागण्या। कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना दर महिना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या निवासस्थानी होळी खेळण्याचा आनंद लुटला। स्थानिक कार्यकर्त्यांसोबत रंग खेळत तसंच नैसर्गिक रंग लावत धसांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली।